गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। 1 मे महाराष्ट्र दिन तथा जागतिक कामगार दिन निमित्ताने बुधवारी बांधकाम व्यावसायिकांची सर्वोच्च संस्था क्रेडाई पंढरपूर व स्वयंसेवी संस्था दिशा फाउंडेशन यांच्या संयुक्त माध्यमातून बांधकाम कामगारांसाठी कामगार कृतज्ञता मेळावा, बांधकाम कामगार नोंदणी व आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं। यावेळी 600 बांधकाम कामगारांची नोंदणी करून देण्यात येत असून यास कामगारांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे। ज्या कामगारांचे कागदपत्र अपुरी राहिले आहेत किंवा अद्याप नोंद केली नाही त्यांना 7 मे पर्यंत कागदपत्र जमा करण्याचे आवाहन करण्यात आलं। आजच्या या मेळाव्यात महिला वर्गाचाही खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद होता। डॉक्टर लीना घाडगे यांनी कामगारांना साईटवर घ्यावयाची काळजी व अपघात झाल्यास काय प्रथम उपचार करावेत याची माहिती दिली आहे। तसेच मोफत आरोग्य तपासणी केली व डॉक्टर अरुण मेनकुद्रे यांनी त्वचा रोग संदर्भात माहिती दिली व तपासणी सुद्धा केली। या कार्यक्रम प्रसंगी JK सिमेंटचे पंकज सागरकर, विवेक हजारे, रेवण पाटील व मोहक एंटरप्राइजेसचे मोहक गांधी उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रेडाई अध्यक्ष अमित शिरगावकर, सचिन मिलिंद देशपांडे, उपाध्यक्ष आशिष शहा, खजिनदार संतोष कचरे, सहसचिव शशिकांत सुतार, जनसंपर्क अधिकारी विवेक परदेशी व क्रेडाई पंढरपूरचे सदस्य, क्रेडाई वुमन विंग सदस्य व क्रेडाई यूथ वीक सदस्य यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला। या उपक्रमामुळे बांधकाम कामगारांमधून देखील समाधान व्यक्त होताना दिसून आलं। पंकज सर, विवेक हजारे सर, आमचे मित्र JK सिमेंटचे डीलर मोहक गांधी, मोहक एंटरप्राइजेसचे, तसेच वुमन्स विंगच्या कोऑर्डिनेटर ऋतुजा शहा मॅडम, क्रेडाईचे सचिव मिलिंद देशपांडे, उपाध्यक्ष आशिष शहा, तसेच सर्व क्रेडाई मेंबर्स, वुमन्स विंग मेंबर्स आणि सर्वात महत्त्वाचे आपले सर्व आमच्या बांधकामाचा कणा सर्व कामगार बंधू यांचे 1 मेच्या निमित्त मी तुमचे स्वागत करतो। तसेच आज या उपक्रमास आवर्जून उपस्थित असलेले डॉक्टर लीना घाडगे यांचे मी आपले स्वागत करत आहे। बांधकाम क्षेत्रात अग्रगण्य असलेली क्रेडाई संस्था, क्रेडाई महाराष्ट्र व दिशा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कामगार दिनानिमित्त 1 मे ते 7 मे हा कामगार कृतज्ञता दिवस व कामगार कृतज्ञता सप्ताह साजरा करण्यात येणार आहे। त्यात सर्व महाराष्ट्रात सर्व कामगारांची नोंदणी, हेल्थ चेकअप व त्यांना काही अडीअडचणी असल्या तर त्या सर्व सोडवण्याचं काम या सप्ताहात करण्यात येत आहे। याचाच एक भाग म्हणून क्रेडाई पंढरपूरने आज कामगार रजिस्ट्रेशन, हेल्थ कॅम्प आणि तसेच आपण साईडवर काही अपघात होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी व समजा एखादा अपघात झाल्यानंतर काय आपण प्रिकॉशन घेतल्या पाहिजे, काय केलं पाहिजे याची माहिती आपल्याला इथं सर्व आज मिळणार आहे। सर्वात आज एक कुटुंब म्हणजे बांधकाम क्षेत्र म्हणजे आपलं कुटुंब आहे। या कुटुंबात प्रत्येकानं आपली काळजी घेतली पाहिजे, मोठ्यांनी लहानांची काळजी घेतली पाहिजे, लहानांनी मोठ्यांची काळजी घेतली। त्याचाच एक काम कामगारांची काळजी घेण्यासाठी काय केलं पाहिजे हे आम्ही डोक्यात ठेवून आज गव्हर्नमेंटचे जे विविध उपक्रम चालू आहेत त्याची माहिती दिली। गव्हर्नमेंटकडून आपल्याला बरेच पैसे मिळतात, कारण याची नाव नोंदणी असेल तर त्याचा उपयोग होतो, नाहीतर आपल्याला त्याचा उपयोग होत नाही। ते रजिस्ट्रेशन करण्यासाठी बाहेर 1,500, 2,000, 2,500 असे वाटेल ते पैसे घेतले जातात हे आम्ही जाणलं। म्हणून क्रेडाई पंढरपूरनं आज एक इनिशिएटिव्ह घेतलेला आहे की बाबा अगदी अत्तरपदरात म्हणजे
गव्हर्नमेंट रजिस्ट्रेशन करण्यासाठी 300 रुपये त्यांची नोंदणी फी आहे. तर त्यात आपण रजिस्ट्रेशन करताना क्रीडाई महाराष्ट्र क्रीडाई पंढरपूर 150 रुपये बेअर करतोय आणि 150 रुपये आपण आज तुमच्याकडनं घेऊन 300 रुपयात हा रजिस्ट्रेशन होत आहे. तर ह्याचे अनेक फायदे आहेत. म्हणजे आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर तर मगाशी आमचे जॉईंट सेक्रेटरी शशिकांत सुतार साहेब यांनी सांगितलेलं आहे. त्यातले एक मी ठराविक मुद्दे तुम्हाला सांगतो की 1ली ते 10वी इयत्तेसाठी जर 75% मुलाची शाळेत जर हजेरी असेल तर त्याला सर्वसाधारण 2,500 ते 5,000 पाल्याला मिळतात. 10वी 12वीच्या 50% जर गुण मिळाले तर 10,000 रुपये दरवर्षी शिक्षणासाठी त्यांचं अनुदान आहे. 10वी 12वी नंतर आपल्याला इंजिनिअरिंगसाठी जर जायचं असेल मुलांना तर त्याला 60,000 रुपये, मेडिकलमध्ये जायचं असेल तर 1,00,000 रुपये हे वार्षिक त्यांना आपल्याला मिळतात. काही व्यसनमुक्ती असेल, व्यसनमुक्तीसाठी संशोधन 6,000 रुपये आर्थिक सहाय्य आहे. लग्नासाठी पैसे आहेत, नंतर डिलिव्हरीसाठी त्यांनी पैसे ठेवलेले आहेत. महिलांसाठी खूप आहे. अपघाती जर निधन झालं तर 2,00,000 रुपये, नैसर्गिक झालं तर 5,00,000 रुपये, असे अनेक आपल्याला त्याचे लाभ आहेत. तर आपल्याला माहीत नाही. हे आपल्याला आज आपण इथं रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याचं प्रत्येकाला माहिती मिळेल. शिवाय त्यांचं आपल्याला कार्ड येते. आज पंढरपूरकडनं तुमचे जर अर्ज गेल्यानंतर 1 जून नंतर ते 10 जूनच्या दरम्यान आपले कार्ड्स येतात. हे कार्ड्स आपण क्रीडाई पंढरपूरकडनं देण्यात येणार आहे. तर या सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. शिवाय कार्यकारी मंडळ हे आवर्जून जाणून घ्या की ज्याचा फायदा आपल्याला कुठं ना कुठंतरी प्रत्येकाला होत असतो. त्यामुळे आपल्याला माहीत पाहिजे की बाबा आपल्याला काही अडचण आली तर आपण कुठं अप्लाय करायचं किंवा आपल्याला काय कुठनं पैसे मिळतील. याच्यासाठी प्रत्येकानं आवर्जून ऐकून घ्या. आपल्याला लेबर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जसं आपलं आधार कार्ड वगैरे आहे तसं लेबर कार्ड मिळतं आपल्याला. ते कार्ड प्रत्येकानं आपल्यासमोर ठेवायचं आहे. प्रत्येकाचा मोबाईल नंबर आधारला लिंक असतो. याला लागणारी कागदपत्र आपण सांगितलेली आहेत की तुमचे 2 फोटो, आधार कार्ड आणि बँक पासबुक झेरॉक्स. जे पैसे मिळणार आहे ते सर्व बँकेत खात्यात तुमच्या जमा होणार आहे. त्यामुळे बँकेत खातं असणं आवश्यक आहे. ह्या समजा आता कोणाकडे कागदपत्र नसतील तर ह्या 15 दिवसात त्यांनी सर्व कागदपत्र पूर्तता करून आपले बिल्डर आहेत त्यांच्याकडे किंवा आमचे जे 2-3 नंबर दिले जातील त्यांच्याकडे तुम्ही आवर्जून आणून द्यायचे आहेत. प्रत्येकाचं रजिस्ट्रेशन होणार आहे. आता सध्या आचारसंहिता असल्यामुळं 1 जून नंतर आपण सर्वांची रजिस्ट्रेशन करतो आहे. त्यानंतर 15 दिवसात सर्वांचे रजिस्ट्रेशन होतील. आज आपण फॉर्म भरून घेत आहोत व 1 जूनला त्यांच्याकडे सर्व कागदपत्र आपण सबमिट करतोय. या दरम्यान ज्यांची कागदपत्र अपूर्ण असतील त्यांनी सर्वांनी कागदपत्र आणून द्यायचे आहेत. लेबर रजिस्ट्रेशन सर्वांचे होईल. त्याला महाराष्ट्रातच पाहिजे किंवा अशी कुठलीही अट नाही. भारतीय नागरिक आधार कार्ड असलेला कुठलाही माणूस त्या ठिकाणी तो रजिस्ट्रेशन करू शकतो. तरी इतके सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. बरं, आज महाराष्ट्र दिन आणि क्रीडाईतर्फे आणि JK सिमेंटच्या सपोर्टनी या दोन्हीच्या क्रीडा संस्थांनी जे पंढरपूरमध्ये आपल्यासाठी एक प्रोग्राम जो ठेवला आहे त्या हेल्थ कॅम्प आणि आपल्यासाठी तुम्हाला शासनाचे काय काय नवीन योजना आहेत ते तुम्हाला सांगितले. त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्या आणि JK सिमेंट तुम्ही वापरतात. क्रीडाईचा असोसिएशनचा बी आम्हाला चांगला सपोर्ट आहे. वारंवार आम्हाला अशा जे सामाजिक कार्य असतात त्याच्यात आम्हाला सहभाग घ्यायला सांगतात आणि आम्ही उत्स्फूर्तपणे त्याच्यात सहभाग पण घेतो. तर अशाच तुमच्यासाठी नवीन योजना येईल. कंपनीकडून पण काही नवीन योजना यायला लागल्या ज्यामध्ये काही कॉन्ट्रॅक्टर्स लोकांना आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याकडं वैयक्तिक सिमेंट बॅगवर पण काही आपण इन्शुरन्स ठेवले आहेत, काही स्कीम वगैरे ठेवलेले आहेत. ते आपण कालांतराने तुम्हाला जसं आपले मोहक साहेब आहेत तिथले डीलर मोठे आपले त्यांच्याकडे आपलं JK सिमेंट भेटतं आणि त्यांच्या विद्यमानेच आपण आज या क्रीडा असोसिएशनच्या सोबत आपण हा प्रोग्राम अरेंज केला. त्याबद्दल मी असोसिएशनचा धन्यवाद मानतो आणि
नमस्कार. अमित शिरगावकर, क्रीडाई पंढरपूर अध्यक्ष व तसेच आमचे सर्व क्रीडाई मेंबर्स आज इथं उपलब्ध आहेत. 1 मे कामगार दिन क्रीडाई महाराष्ट्रातर्फे 1 मे ते 7 मे हा महाराष्ट्र कामगार कृतज्ञता सप्ताह म्हणून आम्ही साजरा करत आहोत. याच्यासाठी आज आम्ही लेबर रजिस्ट्रेशन व हेल्थ कॅम्प तसेच साईटवर काय अपघात झाल्यावर काय प्रथमोपचार करावेत किंवा काय काळजी घ्यावी साईटवर अपघात होऊ नये म्हणून याच्यासाठी सेमिनार ठेवलेले होते. आम्हाला कामगारांचा पंढरपुरातून खूप मोठ्या प्रमाणात उत्साहात सहभाग झालेला आहे. आत्तापर्यंत जवळपास 250 ते 300 रजिस्ट्रेशन झालेले आहेत. अजून कामगार येत आहेत. तर आम्ही आज त्यांचं पूर्ण कामगारांचं रजिस्ट्रेशन होईपर्यंत आम्ही हा सेमिनार चालू ठेवलेला आहे. त्याबद्दल मी सर्व कामगारांचे व सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो. खूप खूप धन्यवाद देतो. धन्यवाद.